महायुती सरकारची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथं या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता AI आधारित कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे। KEM त्याचबरोबर सायंत नायर या रुग्णालयामध्ये त्याचबरोबर कुपर रुग्णालयामध्ये हे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्यक्तींच्या चेहऱ्याची ओळख होणार आहे। देशभरात आजपासून रमजानला सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारीला रमजान उल मुबारकचा चंद्र दिसला नाही, त्यामुळे दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये झालेल्या केंद्रीय चंद्रदर्शन समितीच्या बैठकीमध्ये रमजानचा पहिला उपवास आज असेल असा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतील RA ते BKC मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होऊन 4 महिने झालेले आहेत, तरी सुद्धा अद्याप या मार्गिकेवरून मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे। तर आतापर्यंत या मार्गिकेवरून केवळ 26,63,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। त्यामुळे दर दिवशी 4 लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो खूप दूर असल्याचं दिसून आलं। मुंबईच्या माटुंगामधील झेड ब्रिज हा खुला करण्यात आलाय। हा झेड ब्रिज 100 वर्ष जुना झाला असल्यामुळे या पुलाचं बांधकाम करण्यात येत होतं। आता हे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ब्रिज पुन्हा एकदा सुरू केलंय, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। कोकण मंडळासह राज्यभरात म्हाडाचे घरं रिक्त आहेत, मात्र ही घरं नेमकी कुठे आणि किती आहेत या संदर्भातली म्हाडाकडे माहिती नाही। त्यामुळे ही माहिती गोळा करून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिले। मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी 1च महिना शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे आता या महिन्यामध्ये 1136 कोटींचं कर संकलन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। तर महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यानं आतापर्यंत 5000 कोटी कर जमा केला आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्तानं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठीमधील प्रमुख प्रकाशकांनी प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तकं नागरिकांना इथे वाचायला मिळावीत, त्यासाठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। या प्रदर्शनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। मुंबई नाशिक महामार्गामध्ये वाशिंद जवळच्या उड्डाण पुलाचं काम 3 वर्षांपासून सुरू होतं। यामुळे मुंबई नाशिकचे प्रवासी पर्यटक अक्षरशः वैतागून गेले होते। मात्र आता या उड्डाण पुलाचं काम काही प्रमाणामध्ये पूर्ण झालं असून सध्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे। ठेकेदाराच्या मनमानीमुळे वांगणी बदलापूर रस्त्याचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे आता ठेकेदारांना रस्त्याची माती लगतच्या गटारावर टाकून गटारच बुजवण्याचा प्रताप केलाय। वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा प्रकार घडला असून ठेकेदाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांना महिन्यातून 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या दिनाचं आयोजन करावेत असे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेले आहेत। कल्याण पश्चिममध्ये वाहतूक कोंडीमुळे मुख्य रस्ते ठप्प झालेले आहेत। शहरातल्या बैल बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, कल्याण स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले। 10वी-12वीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। चंद्रपूरच्या बस स्थानकाजवळच्या सुरक्षा चौकी शोभेची वस्तू ठरलेली आहे। या चौकीला सतत कुलूप असतं, त्यामुळे पोलीस आणि ST प्रशासन कोणत्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिक करतायत। पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव बस स्थानकाची पाहणी केली आहे। यावेळी बस स्थानकाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं आढळून आलं। दरम्यान यावेळी प्रवासी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। सांगलीच्या सांगलीवाडीमध्ये जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। स्थानिक नागरिकांना विविध शासनाचे योजनांचे लाभ मिळावे तसंच विविध मोफत सेवा देण्याच्या उद्देशानं हे कार्यालय सुरू करण्यात आले। सांगलीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचा ब्राह्मण समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला। RD प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या अनेक पालकांचं घर भाड्याचं आहे, त्यामुळे पालकांचा तोच निवासाचा पत्ता ग्राह्य धरावा अशी मागणी पालकांनी केली होती। त्यामुळे या भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या पालकांच्या निवासी पुराव्याकरता भाडे करारपत्र, रेशनिंग कार्ड, ओळखपत्र, लाईट बिल यासारखा पुरावा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले।
नांदेडमध्ये कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे 3:13 वाजले. एक 10वीचा इंग्रजीचा पेपर होता. त्यावेळेला नायगावमधील जनता हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याचं समोर आलंय. परीक्षा सुरू असताना दुकानाच्या पत्र्यावर चढून काही युवकांनी विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे कांदा निर्यातीमध्ये 20% घट झालेली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ शून्य करावं अशी मागणी शेतकरी करत आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये आळंदामध्ये श्री जागेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेनिमित्तानं कीर्तन, प्रवचन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांनी यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतला की नाही याची पडताळणी आता सुरू आहे. या पडताळणीमध्ये मुंबईमधील 22,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. पालघरच्या वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला असताना वाढवण बंदर प्रकरणी तज्ज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत. एका सुनावणी दरम्यान त्यांनी हे आदेश दिलेत. वाढवण बंदर उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल अशी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यातील कारागृहामध्ये कैद्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. दंडाची आणि जामिनाची रक्कम भरता येत नसल्यामुळे हे कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे अशा बंदिस्त कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम केंद्र सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरात संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं विदर्भस्तरीय वैवाहिक परिचय मेळाव्याचं आयोजन केलं. आदिवासी समुदायाला एकत्र आणून समाजाला एकसंध बनवण्याच्या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यामध्ये पालकमंत्री अशोक उईके यांचा नागरी सत्कार केलाय. महाराष्ट्रातील गाड्यांचे नंबर प्लेट्स दर हे इतर राज्यातील दराहून जास्त नाहीत असं स्वतः परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्र तसंच इतर राज्यांमधील नंबर प्लेटचे दर वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते पाहून याची खातरजमा करता येईल असंही त्यांनी म्हटलंय. आगामी अधिवेशन तसंच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवलेलं आहे. या कारवाईमध्ये 207 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली आहे. घणसोली इथल्या महापालिका शाळेच्या सहली दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता नवी मुंबई महापालिकेनं 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करा असे आदेश दिले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग 9व्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआयच्या वतीनं व्हावी, दरीचा भाग तसंच घरं, झाडं याचा पुन्हा सर्व्हे करावा आणि मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसले. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं आंदोलन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांच्या बद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आलाय. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यामध्ये कठोर कायदा करा अशी मागणी नागपुरामधल्या नागरिकांनी केलेली आहे. त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यानंतर आंदोलकांनी महाल परिसर आणि संविधान चौकापर्यंत रॅली काढली. बेळगावमधील ऑटोनगर इथल्या एका खासगी गॅरेजला भीषण आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील 10हून अधिक वाहनं जळून गेली. सुदैवानं जीवितहानी टळली. अकोल्यामध्ये एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घर जळून गेलेलं आहे आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये विकास अपार्टमेंटमध्ये इमारतीमधील एका घरामध्ये आग लागली. मानखुर्द अग्निशमन दलानं ही आग विझवली. कल्याणशेळी रोडवरील एका मोकळ्या जागेमध्ये गवताला अचानक आग लागली. अचानक आग लागल्यामुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं. अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलं. भुसावळच्या वरणगाव इथे एका शहरामध्ये दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलानं आग विझवली. दुपारच्या सुमारास आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वाशिमच्या रिसोडमध्ये एका 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी अत्याचार केल्यानंतर वेश बदलून फरार झाला.
नागपुरामध्ये श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं दरवाजा तोडून चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसंच दागपेटीमध्ये सुमारे 2 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यात आली. नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत सुरू आहे. नाशिक पुणे मार्गावर एका बेकरीची गावगुंडांनी तोडफोड केली. हातामध्ये कोयते आणि तलवारी घेऊन गुंडांनी धुमाकूळ घातला.